Hello students, I am Jadhav PL from Swami Ramananda Bharati Junior College, Tasgaon. In last video, we have completed up to variation of molar conductivity with dilution. The effect of change in concentration on the values of molar conductivity. इथपर्यंतचा भाग आपण मागच्या व्हिडिओमध्ये कंप्लीट केलेला आहे आणि आज आपण आजच आपण हा भाग कंप्लीट केला आणि हा दुसरा व्हिडिओ मी एवढ्यासाठी केला की कोलराइज लॉ जो आहे हा फार महत्त्वाचा आहे. याच्यावरती हमखास प्रश्न असतो आणि तो तुम्ही मिस करू नये याच्यासाठी आपण त्याचा छोटासा सेपरेट व्हिडिओ केलेला आहे. तर कोलराइज लॉ आणि त्याचे जे प्रॉब्लेम्स आहेत हे या व्हिडिओमध्ये आज आपण कव्हर करणार आहे. तर स्टार्ट करूया कोलराइज लॉ. कोलराइज लॉ चं स्टेटमेंट काय तर यामध्ये तीन भाग आहेत. ऍट इनफायनाइट डायल्युशन हा लॉज मुळात कशासाठी आहे वीक इलेक्ट्रोलाइटचा मोलर कंडक्टिव्हिटी ऍट इनफायनाइट डायल्युशन हे काढण्यासाठी आपल्याला ह्या लॉची मदत होते. सो ऍट इनफायनाइट डायल्युशन each ion migrates independently of its co-ion. म्हणजे each ion हा कॉन्ट्रीब्यूट करते. each ion migrates independently of its co-ion. Third point is and it contributes to total molar conductivity. It contributes to total molar conductivity irrespective of the nature of ion with which it is associated. थोडासा मोठा आहे त्याचं स्टेटमेंट. ऍट इनफायनाइट डायल्युशन each ion migrate independent of its co-ion. म्हणजे प्रत्येकाचं एका पॉझिटिव्ह आयनचं मायग्रेशन आहे दुसऱ्या निगेटिव्ह आयन किंवा त्याचा जो को आयन आहे त्याच्याशी रिलेटेड नसते. इट इज इंडिपेंडंट ऑन द co-ion. So each ion migrate independent of its co-ion and contribute to total molar conductivity of an electrolyte. प्रत्येक जण म्हणजे पॉझिटिव्ह आयन सुद्धा कॉन्ट्रीब्यूट करतो निगेटिव्ह आयन सुद्धा कॉन्ट्रीब्यूट करतो टू द मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ एन इलेक्ट्रोलाइट इररिस्पेक्टिव्ह ऑफ नेचर ऑफ आयन with which it is associated. ज्या आयन बरोबर हा असोसिएट झालाय त्याच्या नेचरचा त्याच्यावर काही परिणाम होत नाही. पुन्हा एकदा सांगते स्टेटमेंट बघा. ऍट इनफायनाइट डायल्युशन each ion migrate independent of its co-ion and contribute total molar conductivity of an electrolyte irrespective of the nature of ion with which it is associated. आता हे स्टेटमेंट जर एवढं मोठं असलं तरी याचं जे मॅथमॅटिकल एक्सप्रेशन आहे हे फार सोपं आहे. मोलर कंडक्टिव्हिटी जी आहे ऍट इनफायनाइट डायल्युशन मीन्स लॅम्बडा 0 इज इक्वल टू n टाइम्स म्हणजे टाइम्स असतील समजा n प्लस इंटू मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ cation प्लस n मायनस इंटू मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ anion. म्हणजे मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ एनी इलेक्ट्रोलाइट आपल्याला काढायचं असेल ऍट इनफायनाइट डायल्युशन इज इक्वल टू n म्हणजे काय नंबर ऑफ cations ऍट झिरो डायल्युशन किंवा ऍट झिरो कॉन्सन्ट्रेशन. n मायनस इज नंबर ऑफ anions ऍट इनफायनाइट डायल्युशन. लॅम्बडा प्लस हा जो आहे हा आहे मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ cations ऍट झिरो डायल्युशन झिरो कॉन्सन्ट्रेशन अँड लॅम्बडा मायनस इज मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ anion ऍट झिरो कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल इथं मी घेतलं की मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ ऍसिडिक ऍसिड असेल CH3COH बरोबर काय येणार दोन आयन्स यामध्ये येतील. हा एकच आहे त्यामुळे n ची व्हॅल्यू 1 येणार. मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ CH3COO मायनस प्लस मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ H प्लस. म्हणजेच काय तर पॉझिटिव्ह cation and anion contribute to the molar conductivity at
इनफायनाईट डायल्युशन. आता याचं आपल्याला ऍप्लिकेशन बघायचंय की कुठं वापरायचं हे. ऍप्लिकेशन्स ऑफ कोलराइट्स लॉ. आता ऍप्लिकेशन ऑफ कोलराइट्स लॉ मध्ये दोन ऍप्लिकेशन्स आहेत. पहिला आहे टू कॅल्क्युलेट मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ एन इलेक्ट्रोलाइट. एखादा इलेक्ट्रोलाइट असेल तर त्याची मोलर कंडक्टिव्हिटी ऍट इनफायनाईट डायल्युशन आपल्याला कॅल्क्युलेट करता येते. फॉर एक्झाम्पल, समजा मी म्हटलं की मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ HCl काढायची असेल आपल्याला ऍट झिरो डायल्युशन, झिरो कॉन्सन्ट्रेशन, दॅट इज इक्वल टू मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ H प्लस आयन ऍट झिरो कॉन्सन्ट्रेशन प्लस मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ Cl मायनस आयन ऍट झिरो कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे मला जर H प्लस आयन आणि Cl मायनस आयन याची जर मोलर कंडक्टिव्हिटी माहित असेल ऍट इनफायनाईट डायल्युशनला, तर मला HCl ची मोलर कंडक्टिव्हिटी काढता येते. समजा दुसरं एक्झाम्पल घेऊ, लॅम्बडा झिरो, दॅट मीन्स मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ BaOH ट्वाइस, बेरियम हायड्रॉक्साइड, दॅट इज इक्वल टू काय ना मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ Ba प्लस 2 आयन ऍट झिरो कॉन्सन्ट्रेशन प्लस OH किती आहे, 2 आहे. सो 2 इंटू मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ OH मायनस ऍट झिरो कॉन्सन्ट्रेशन. समजा मी इथे इलेक्ट्रोलाइट घेतला Al2SO4 थ्राइस. काय येईल बघा, आता ट्राय करा. मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ Al2SO4 थ्राइस. आता कटायन कोण आहे, Al आहे. म्हणजे काय ना किती आहेत, 2 आहेत. म्हणजे N प्लस ची किंमत आली 2. 2 इंटू मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ Al3 प्लस ऍट झिरो कॉन्सन्ट्रेशन प्लस मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ, आता SO4 3 आहेत म्हणून तर 3 इंटू मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ SO4 2 मायनस आयन्स ऍट झिरो कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे कोलराइट्स लॉ जर आपण इथे अप्लाय केला तर कटायन आणि एनायन बोथ कॉन्ट्रीब्यूट टू द मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ एन इलेक्ट्रोलाइट. म्हणजे आपल्याला जर कटायन आणि एनायनचं मोलर कंडक्टिव्हिटी ऍट इनफायनाईट डायल्युशन माहित असेल तर आपण इलेक्ट्रोलाइटची मोलर कंडक्टिव्हिटी ऍट झिरो कॉन्सन्ट्रेशन काढू शकतो. दुसरं याचं ऍप्लिकेशन आहे टू कॅल्क्युलेट मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट. आणि हे फार महत्वाचं आहे कारण मेन जो कोलराइट्स लॉ आहे हा यासाठीच आहे, टू डिटरमाइन द मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट ऍट इनफायनाईट डायल्युशन. जे आपण ग्राफिकली काढू शकत नाही त्यामुळे हे आपण काय करू शकतो, थेरॉटिकली काढू शकतो. जर आपल्याला मोलर कंडक्टिव्हिटीज ऑफ अदर इलेक्ट्रोलाइट्स, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स माहित असतील तर त्यावरून आपण वीक इलेक्ट्रोलाइट्सची मोलर कंडक्टिव्हिटी ऍट इनफायनाईट डायल्युशन म्हणजेच लॅम्बडा झिरो काढू शकतो. फॉर एक्झाम्पल, समजा मला इथं लॅम्बडा झिरो काढायचा आहे कोणाचा, ऍसिटिक ऍसिडचा, CH3COH. काय ना दॅट इज इक्वल टू मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ CH3COO मायनस ऍट झिरो कॉन्सन्ट्रेशन प्लस मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ H प्लस. पण मला वीक इलेक्ट्रोलाइट आहे त्यामुळे याचं लॅम्बडा झिरो माहित नाहीये. मग मला दुसरं इथं माहित आहे की लॅम्बडा झिरो ऑफ CH3COO माहित आहे. हे काय आहे तर इट इज सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग बेस अँड वीक ऍसिड आहे त्यामुळे याचं डिसोसिएशन होतं. सो लॅम्बडा झिरो ऑफ CH3COO इज इक्वल टू मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ CH3COO मायनस प्लस मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ
Na+. आता दुसरा समजा मला मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ HCl माहित आहे. HCl हे स्ट्रॉंग ऍसिड आहे, त्याचा डिसोसिएशन झालं तर आपल्या कंप्लीट डिसोसिएशन होऊ शकतं. सो HCl ची मोलर कंडक्टिव्हिटी काय येणार? मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ H प्लस मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ Cl मायनस ॲट 0 कॉन्सन्ट्रेशन. आणि तिसरं मी घेतलं की मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ NaCl, हे पण स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे. दॅट इज इक्वल टू मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ Na प्लस मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ Cl मायनस. आता बघा, हे 3 इक्वेशन माहित आहेत मला. हे तिन्ही कोणाचे? स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटचे. मग मी काय केलं तर ह्या तिघापासून मला हे इक्वेशन मिळवता येतं. आपण मागच्या वेळी पण बघितले की ह्या तिघांना आपण अल्जेब्रिक ऍडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन करून हे इक्वेशन मिळवू शकतो. कसं मिळवू शकतो? तर हे दोन मी ऍड केले, कारण मला काय पाहिजे? CH3CO पाहिजे आणि H+ ह्या साईडला पाहिजे. म्हणून मी काय केलं? ह्या दोघांची बेरीज केली. आणि मला Na नकोय, Cl नकोय, म्हणून हे वजा केलं. त्यामुळे काय होईल? हा Cl कॅन्सल होईल, हा Na+ कॅन्सल होईल. म्हणजेच मला इथे काय मिळालं? λ0 ऑफ CH3COO मायनस प्लस λ0 ऑफ H+. म्हणजेच काय? मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ CH3COOH. म्हणजे मला हे मिळालं. इथे एवढंच राहिलं, मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ एसिटेट आयन प्लस मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ H+ आयन ॲट 0 कॉन्सन्ट्रेशन. म्हणजेच काय? मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ एसिटिक ऍसिड आहे. म्हणजे त्यासाठी मी काय केलं तर हे माहित असणारे व्हॅल्यू आहे. मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ एसिटिक ऍसिड प्लस मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ HCl मायनस मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ NaCl. ह्या व्हॅल्यू आपल्याला थेरॉटिकली माहित असतात आणि त्यामुळे ह्या माहित असलेल्या व्हॅल्यू वापरून आपण हे इक्वेशन मिळालं. म्हणजेच आपण काय करू शकतो? वीक इलेक्ट्रोलाइटचं मोलर कंडक्टिव्हिटी ॲट इन्फायनाइट डायल्युशन काढू शकतो. समजलं? म्हणजे हे त्याचं दुसरं ऍप्लिकेशन आहे. हे रिलेशन आपल्याला पाहिजे वीक इलेक्ट्रोलाइटसाठी, ऍसिटिक ऍसिडसाठी. त्यासाठी आपण काय केलं तर हे 3 स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स घेतले. यामध्ये ऍसिटेट आयन आहे, यामध्ये H+ आहे आणि यामध्ये Na+ आणि Cl- आहेत, जे वरती आपल्याला नको आहेत. म्हणून आपण ह्या दोघांची बेरीज केली, त्यातून हा वजा केला आणि म्हणून आपल्याला काय मिळालं तर मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ ऍसिटिक ऍसिड प्लस मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ HCl मायनस मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ NaCl ॲट 0 कॉन्सन्ट्रेशन इज इक्वल टू मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ ऍसिटेट आयन प्लस मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ H+ आयन ॲट 0 कॉन्सन्ट्रेशन. दॅट इज नथिंग बट मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ ऍसिटिक ऍसिड. तर आज आपण इथंपर्यंत कोलराइट्स लॉ पर्यंतचा भाग इथं कंप्लीट केला. आपण याच्यावरती एक प्रॉब्लेम बघणार आहे. आता तुमच्या पुस्तकामध्ये कोलराइट्स लॉवरचे प्रॉब्लेम्स सोडवून दिलेले आहेत, ते मी इथे घेतलेले नाही. तर दुसरा इथं तुम्हाला एक सोडवायला दिलाय, ट्राई. हा प्रॉब्लेम मी तुम्हाला सोडवून दाखवते आणि पुस्तकात जो दिलेले आहेत सोडवून ते त्याप्रमाणे समजून घ्या आणि लिहून काढा. आता इथं आपल्याला बघायचं की अशा टाईपचे जेव्हा प्रॉब्लेम असतो की तुम्हाला मोलर कंडक्टिव्हिटी ॲट 0 कॉन्सन्ट्रेशन दिलेली आहे आणि काढायची आहे वीक इलेक्ट्रोलाइटची आणि बाकीच्या स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटची इथे आपल्याला दिलेली आहे. प्रॉब्लेम आहे कॅल्क्युलेट मोलर कंडक्टिव्हिटी ॲट 0 कॉन्सन्ट्रेशन ऑफ CH2ClCOH. हे पण तुमच्या पुस्तकामध्ये थोडं चुकलेलं आहे, इथं C विसरलेला आहे. If λ0 values of HCl, KCl and CH2ClCOK are respectively 4.261, 1.499 and 1.132 ओहम इनवर्स सेंटीमीटर स्क्वेअर मोल इनवर्स. आता आपल्याला पहिल्यांदा काय करायचं तर रिक्वायर्ड काय इक्वेशन आहे तर λ0 जो आहे कोणाचा काढायचा आहे मला CH2ClCOOH. आता याचा इज इक्वल टू काय येणार
तर मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ कटायन, कटायन कोण आहे याच्यामध्ये H प्लस मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ एनायन, एनायन कोण येणार CH2Cl COO मायनस. आता इथं आपल्याला ह्या दोघांची पण माहित नाहीये आणि हा वीक इलेक्ट्रोलाइट आहे. मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर HCl चे दिलेले λ0 ऑफ HCl, म्हणजे मला H प्लस पाहिजे म्हणून मी काय करेन मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ HCl घेईन. म्हणजेच काय मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ H प्लस प्लस मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ Cl मायनस. आता दुसरा मला काय पाहिजे ह्या साईडला तर CH2Cl CO पाहिजे. आता हा कोणामध्ये असणार आहे तर KCl मध्ये असणार नाही, हा कुठं असेल इथं असेल. त्यामुळे मी काय घेतलं मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ CH2Cl COOK बरोबर काय येणार मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ K प्लस प्लस मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ CH2Cl COO मायनस ॲट 0 कॉन्सन्ट्रेशन. आता इथे H प्लस आहे, इथं काय CH2Cl CO मायनस पाहिजे जे आपल्याला इथं पाहिजे. हे या दोन मध्ये आहे त्यामुळे ह्या दोघांची मी काय करेन बेरीज करेन. आणि तिसरं मला कोणाचं दिलंय तर KClचं दिलंय ज्यामध्ये K प्लस आणि Cl मायनस आयन्स आहेत. हे मला नको आहे म्हणून मी काय करेन मायनस करेन. मायनस मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ KCl बरोबर काय येणार मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ K प्लस प्लस मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ Cl मायनस. आता मी ह्या दोघांची बेरीज केली त्यातून हे वजा केलं त्यामुळं हा K प्लस ला K प्लस कॅन्सल होईल, ह्या Cl मायनस ला हा Cl मायनस कॅन्सल होईल. म्हणजेच इथं काय मला मिळालं λ0 ऑफ HCl प्लस λ0 ऑफ CH2Cl COOK मायनस λ0 ऑफ KCl इज इक्वल टू काय मिळालं λ0 ऑफ H प्लस प्लस λ0 ऑफ CH2Cl COO मायनस. That is equal to λ0 of CH2Cl COOH. म्हणजे अगोदर आपल्याला काय करायचं हे बघितलं आपण. टू गेट दिस व्हॅल्यू वी हॅव टू ऍड मोलर कंडक्टिव्हिटीज ऑफ HCl and CH2Cl COOK and then subtract molar conductivity of KCl. आता इथे आपल्याकडं त्याच्या व्हॅल्यू दिलेले आहे. पहिल्यांदा HCl ची किती आहे 4.261 प्लस CH2Cl COOK ची किती आहे 1.132 मायनस KCl ची मध्ये आहे किती आहे 1.499. म्हणजे आपण ह्या दोघांची मोलर कंडक्टिव्हिटीची बेरीज केली त्यातून KCl ची कंडक्टिव्हिटी वजा करायची. आता आपण हे सोडून घेतलं. म्हणजे उत्तर किती आलं याचं 3.894 युनिट येणार याचं ओहम इनवर्स सेंटीमीटर स्क्वेअर मोल इनवर्स. म्हणजेच आपल्याला ह्या रिलेशन साठी इथं किती आली व्हॅल्यू 3.894 ओहम इनवर्स सेंटीमीटर स्क्वेअर मोल इनवर्स. तर अशा पद्धतीने तुम्ही कोलरॅच लॉवरचे जे प्रॉब्लेम्स असतात हे सोडवण्याचं प्रॅक्टिस करा. पुस्तकात जे सॉल्व्ड दिलेले आहेत ही दोन्ही एक्झाम्पल्स लिहून काढा. थँक्यू.